त्यांच्या अर्धशतकावर निलेश चव्हाण 10 दिवसानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात. नेपाळ बॉर्डरवरून पोलिसांनी निलेश चव्हाणला घेतलं ताब्यात. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण आता ताब्यात आलाय. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी मैत्रिणीसह नातेवाईकांकडे पोलिसांची चौकशी. आतापर्यंत 19 साक्षीदारांचा नोंदवला जबाब. हगवणे बंधूंकडून पोलिसांची फसवणूक. खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याचं समोर. सुशील हगवण्यावर कोथरूड तर शशांक हगवण्यावर वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. हगवण्यांच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावर जालेंद्र सुपेकरांच्याच मंजुरीची सही. त्यामुळे हगवणे बंधूंचे मामा असलेले पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जालेंद्र सुपेकरांच्या अडचणीत वाढ. हगवण्यांच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावर आपण केवळ अतिरिक्त आयुक्त म्हणून अंतिम सही केली. जालेंद्र सुपेकरांचं स्पष्टीकरण. यात महत्वाची भूमिका कोथरूड आणि वारजे पोलिसांची असून त्यांच्याकडून प्रस्ताव आला होता असंही केलं स्पष्ट. नाशिकमध्ये सासूच्या छळाला कंटाळून 21 वर्षीय सुनेची आत्महत्या. विवाहितेची सतत मोबाईल बघते म्हणून सासूकडून छळ होत असल्याची माहिती. या प्रकरणी पोलिसांकडून पती आणि सासूला अटक. सासरच्या छळाला कंटाळून बीड जिल्ह्यात 57 विवाहित महिलांनी संपवलं जीवन. मागील 3.5 वर्षात ही आकडेवारी समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून हुंडा वस्तूंची मागणी केल्यानं आत्महत्या. बीड पोलिसांनी माहिती दिली आहे. मुंबईतही हुंड्यासाठी 5 महिलांनी जीव गमावला. सासरच्या छळाला कंटाळून 4 महिन्यात 5 महिलांनी आत्महत्या केली. तर महिला अत्याचाराच्या 163 गुन्ह्यांची नोंद. 130 गुन्ह्यांची उकल झाली आहे. मुंबई पोलिसांनी माहिती दिली. छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरच्या दरोड्याचं प्रकरण. आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांकडून एन्काउंटर झाला. एन्काउंटरवेळी खोतकरसोबत असलेल्या मुलीला सीआयडीनं आता ताब्यात घेतलं. लड्डांचं 5.5 किलो नाही तर 10.5 किलो सोनं चोरीला गेलं. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. त्यामुळे नेमकं किती तोळे सोनं गेलं असा सवाल आता उपस्थित होतोय. कोल्हापूरच्या राजारामपुरीत 40 वर्षीय महिलेला साखळदंडानं बांधून ठेवल्याचा प्रकार समोर. महिला गतिमंद असल्यानं नातेवाईकांनी बांधल्याची पोलिसांची माहिती. महिलेला बांधून ठेवलेल्या ठिकाणी जात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी महिलेच्या नातेवाईकांच्या कानशिलात लगावली. 40 वर्षीय अपंग महिलेची साखळदंडातून कोल्हापूर पोलिसांनी केली सुटका. महिनाभरापासून राहत्या घरातच साखळदंडात ठेवलं होतं डांबून. पोलिसात गुन्हा दाखल. पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्माचं लग्न मोडलं. एटीएसच्या कारवाईनंतर लग्न मोडल्याची माहिती. पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणारा रवींद्र वर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं उघड. नोव्हेंबर 2024 मध्ये फेसबुक अकाउंटवर आली होती अनोळखी मुलीची रिक्वेस्ट. उच्च शिक्षित असूनही हनी ट्रॅपला बळी पडल्याची माहिती समोर. ठाण्यातील हेरगिरी प्रकरणातील आरोपी रवींद्र हनी ट्रॅपचा बळी. सोशल मीडियावर तरुणीशी ओळख. अनेक वेळा युद्ध नौकांचे संवेदनशील फोटो तरुणीला पाठवले. दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाणही झाल्याचं समोर. आपला मुलगा निर्दोष आहे. पंतप्रधान मोदींनी त्याला वाचवावं. पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्माच्या आईची रवींद्र चाटकेनंतर प्रतिक्रिया. पाकिस्तानातून भारतात परतलेल्या सुनीता जामगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी. काल रात्रीच न्यायालयानं सुनावणी घेत तिला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी कर्मचारी असलेल्या 2752 महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. 9 हप्त्यांद्वारे सरकारचे 3,58,00,000 रुपये लाभले. 8,85,000 लाडक्या बहिणींनी घेतला 2 योजनांचा लाभ. नमो शेतकऱ्यांनी लाडकी बहीण योजना अशा 2 योजनांचा लाभ घेतल्याचं पडताळणीतून समोर. सरकारी कर्मचारी असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींकडून सरकारी पैशांची वसुली करणार. 2,752 बहिणींकडून 3,58,00,000 रुपये वसूल करणार. नावीद मुश्रीफ यांची गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड. नावीद मुश्रीफ हे मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव आहेत. सतीश पाटलांना यामुळे धक्का बसल्याचं मानलं जात आहे. नावीद मुश्रीफ यांची गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानं मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ कार्यालयातच उधळला गुलाल. महायुतीचाच अध्यक्ष व्हावा या फडणवीसांच्या भूमिकेमुळे हसन मुश्रीफांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांच्या गळ्यात गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ. मात्र यावर बोलणं नावीद मुश्रीफांनी टाळलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं आयोजन.
मंत्री पंकजा मुंडेंनी घेतलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन. लाडकी बहिणी योजनेत सरकार काटकसर करत नाही, पंकजांची प्रतिक्रिया. इंडियाचा ऐतिहासिक दीक्षांत सोहळा संपन्न. इंडियातून 339 कॅडेट्स होणार लष्करात रुजू. भारतीय सशस्त्र दलांमधील महिलांसाठी ऐतिहासिक क्षण. प्रथमच इंडियातून बाहेर पडली 17 मुलींची तुकडी. पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत श्रुती दक्ष ही कला शाखेतल्या 59 विद्यार्थ्यांमध्ये अव्वल. श्रुती दक्षला 10वीला 95%, 12वीला 98% मार्क्स तथा इंडियाच्या पदवी अभ्यासक्रमातही ठरली अव्वल. बीडच्या चरहाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला विद्युत पुरवठा न करता वीज बिल देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महावितरणची कारवाई. मीटरचे रिडिंग घेणाऱ्या एजन्सीवर देखील कारवाई होणार. सोलापुरातील देशमुख पाटील वस्तीत महापालिकेच्या अतिक्रमण विरोधातली मोठी कारवाई. संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटलच्या बायपास रोडला अडथळा येणाऱ्या घरांचं अतिक्रमण हटवलं. पालघरच्या केळवेमध्ये अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार. दुर्घटनेतील अल्पवयीन मुलगी जखमी झाली. प्रियकर पोलिसांच्या ताब्यात आलाय. मालाडच्या मालवणीत 500च्या बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड. 500 रुपयांच्या 1740 नोटा जप्त. नागपुरात वसतिगृहातील तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणी विजय घायवटची पत्नी पायल घायवटला अटक. अनेक तरुणींना जाळ्यात फसवत विजय घायवटला मदत केल्याचा होता पत्नी पायलटवर आरोप. यवतमाळच्या वणीत मनसेचं खड्ड्यात बसून आंदोलन. साई मंदिर ते नांदेपेरा या दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यानं अनोख्या पद्धतीनं निषेध. पावसामुळे एपीएमसीमध्ये येणारा भाजीपाला महागला. आवक कमी झाल्यानं भाज्यांच्या भावात 30 ते 35% वाढ. या पावसामुळे बाजार समितीत येण्यास उशीर झाल्याने घाऊक बाजारात भाज्यांचे भाव चढले. मराठवाड्यातील 680 गावांमध्ये अतिवृष्टी. 34 महसूल मंडळात जोरदार पाऊस. जालना जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद. मान्सूनपूर्व पावसाचा कोकणातील पर्यटनाला देखील फटका. पावसामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली. पर्यटनावर आधारित हॉटेल, लॉजिंग आणि वॉटर स्पोर्ट्स व्यवसायावर मोठा परिणाम. माण तालुक्याला झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीची जयकुमार गोरेंनी केली पाहणी. लवकरात लवकर मदत करणार गोरेंचं शेतकऱ्यांना आश्वासन. नागपूरमधील टोलापार, मोगरा गावांमध्ये नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे संत्रा बागांचं मोठं नुकसान. काटोल येथील अधिकाऱ्यांकडून पंचनामे करत घटनेची दखल. वर्धा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान. सततच्या पावसामुळे सवंगणी करून ठेवलेले तीळ खराब झाल्यानं शेतकरी अडचणीत. शासनानं तातडीनं पंचनामे करावेत, शेतकऱ्यांची मागणी. अकोल्यातला कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला मुख्य भुयारी मार्ग पूर्णतः पाण्याखाली. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनं अडकून पडत असल्यानं नागरिकांना मनस्ताप. या अंडरपासमधून वाहतूक बंद करण्याची नागरिकांची मागणी. नाग नदीतून काढण्यात आलेला गाळ पावसानं नदीत पडल्याचा दावा. भाजप आमदार प्रवीण दटके यांनी व्हिडिओ पोस्ट करत दिली नागपूरच्या महापालिकेच्या सफाई कामाची केली पोलखोल. साताऱ्यात कोरोनाचा शिरकाव. 2 जणांना कोरोनाची लागण. आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. उत्तर प्रदेशात सहाय्यक आयुक्तांनी आयआरएस अधिकाऱ्याला पेपरवेट फेकून मारला. महसूल विभागाचे सहाय्यक आयुक्त गौरव गर्ग हल्ल्यात जखमी. राग आल्यानं मिश्रांनी गौरव गर्गना पेपरवेट फेकून मारला. अयोध्येतील राम मंदिराला लखनौच्या एका भाजी विक्रेत्या भक्ताकडून वर्ल्ड क्लॉक भेट. अनिल कुमार साहू असं भेट दिलेल्या भक्ताचं नाव. दिल्ली ईडीचे उपसंचालक चिंतन रघुवंशींना 20 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयकडून अटक. हवाला प्रकरण सेटल करण्यासाठी उद्योजकाला मागितली लाच. 6 वर्षात नकली नोटांमध्ये 291% वाढ. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा गंभीर आरोप. 500 रुपयांच्या नकली नोटात झाली वाढ. 11 वर्षात 6,36,000 कोटींचे बँक घोटाळे. खरगेंचा गंभीर आरोप. ओडिशाचे पहिले भाजप आमदार प्रसन्न पटनायक यांचं निधन. मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार. वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. जग्गी वासुदेव यांची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका. एआयचा वापर करून त्यांच्या आवाजाचा व्हिडिओसाठी उपयोग केला जात असल्याचा, जाहिरातींसाठी उपयोग केला जात असल्याचा दावा. इथे पुन्हा एक छोटासा ब्रेक. पुन्हा भेटू.